मुंबई. लोक म्हणतात हे शहर कधी झोपत नाही, पण मुंबईमध्येच एक अशी जागा आहे जिथे रात्री शांतता खूप जास्त असते. गोरेगाव पूर्वमधील आरे कॉलनी. दिवसा ती अगदी सामान्य दिसते. झाडांनी भरलेले रस्ते, जुन्या इमारती आणि शांत वातावरण. पण रात्री लोक त्या कॉलनीच्या काही रस्त्यांपासून लांबच राहतात. आकाश नावाचा एक मुलगा नाशिकहून मुंबईत नोकरीसाठी आला. मुंबईत घर मिळणं खूप अवघड होतं. भाडं खूप महाग होतं. बराच शोध घेतल्यानंतर त्याला एक स्वस्त घर मिळालं. ते घर होतं आरे कॉलनीमध्ये. घर जुनं होतं पण ठीक होतं. एजंटने त्याला चावी देताना एक विचित्र वाक्य म्हटलं, रात्री उशिरा बाहेर फिरू नकोस. आकाश हसला. त्याला वाटलं मुंबईत लोक फक्त गोष्टी बनवतात. पहिले 2 दिवस सगळं ठीक होतं. आकाश ऑफिसला जायचा, रात्री घरी यायचा आणि शांत झोपायचा. पण तिसऱ्या रात्री तो ऑफिसमधून उशिरा परतत होता. रात्री 11:15 झाले होते. कॉलनीचा रस्ता पूर्ण रिकामा झाला होता. तेवढ्यात त्याने दूर एक बाई चालताना पाहिली. ती पांढऱ्या साडीमध्ये होती. ती हळूहळू रस्त्यावर चालत होती. आकाशने फार लक्ष दिलं नाही, पण काही सेकंदांनी त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. ती बाई जमिनीवर चालत नव्हती. ती जणू थोडी हवेत तरंगत होती. आकाश थोडा घाबरला. तो पटकन घरी गेला. त्या रात्री आकाश झोपला, पण अचानक ठक 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 दरवाजावर आवाज आला. रात्रीचे 3 वाजले होते. आकाशने घड्याळ पाहिलं. त्याच्या अंगावर काटा आला. तो हळूच दरवाजाजवळ गेला. कोण आहे? त्याने विचारलं. बाहेरून एक बाईचा आवाज आला. पाणी मिळेल का? आकाशने दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त थंड वारा वाहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशने शेजाऱ्याला सगळी गोष्ट सांगितली. तो शेजारी अचानक गंभीर झाला. तो म्हणाला, तुला जी बाई दिसली ती जिवंत नाही. आकाश थोडा हसला, पण शेजाऱ्याने सांगितलेली गोष्ट ऐकून त्याच्या अंगावर काटा आला होता. खूप वर्षांपूर्वी आरे कॉलनीमध्ये एक बाई राहत होती. ती रोज रात्री उशिरा पाणी आणायला जायची. एका रात्री ती गायब झाली. लोकांनी तिला खूप शोधलं, पण ती कधीच सापडली नाही. तेव्हापासून लोक म्हणतात ती बाई अजूनही रात्री कॉलनीमध्ये फिरते. काही दिवसांनी आकाशने ठरवलं की आज तो सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणार. रात्री 12 वाजता तो कॉलनीच्या रस्त्यावर गेला. कॅमेरा चालू होता. रस्ता पूर्ण शांत होता. अचानक त्याला पावलांचा आवाज ऐकू आला. टक टक टक. आकाशने कॅमेरा त्या दिशेला वळवला आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. तीच पांढऱ्या साडीतील बाई. यावेळेस ती सरळ त्याच्याकडे येत होती. ती बाई आकाशसमोर थांबली. तिचे डोळे पूर्ण काळे होते. ती हळू आवाजात म्हणाली, तू मला पाहू शकतोस? आकाशच्या हातातून मोबाईल थरथरू लागला. तो मागे सरकला, पण अचानक त्याच्या मागे कोणी उभं होतं. तो मागे वळला आणि त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याच्या तोंडातून आवाजही बाहेर पडला नाही. त्या बाईच्या मागे अजून अनेक सावल्या उभ्या होत्या, जणू संपूर्ण कॉलनीच्या दृश्य रहिवासी. दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना कॉलनीच्या रस्त्यावर एक मोबाईल सापडला. तो आकाशचा होता. मोबाईलमध्ये शेवटचा व्हिडिओ चालू होता. त्या व्हिडिओमध्ये फक्त एकच वाक्य ऐकू येत होतं, आरे कॉलनीमध्ये नवीन लोक जास्त दिवस राहत नाहीत. आजही काही लोक सांगतात, जर रात्री आरे कॉलनीच्या रस्त्यावर तुम्हाला पांढऱ्या साडीतील बाई दिसली तर तिच्याकडे कधीही पाहू नका, कारण जर तुम्ही तिला पाहिलं तर ती तुम्हाला ओळखते. तर मंडळी, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन कथेमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सावधान. बाय बाय.